नमस्कार मित्रांनो. मागच्या श्लोकात दुर्योधन आपल्या सेनेतील महान योद्ध्यांची नावं घेतो. आजच्या श्लोकात तो ही यादी आणखी पुढे नेतो. जणू काही नावं सांगून सांगून तो स्वतःलाच धीर देत आहे. अन्यच बहवः शूरा मदर्थे तप्त जीविता नाना शस्त्रपहरणा सर्वे युद्ध विशारदा. या श्लोकात दुर्योधन म्हणतो, याशिवायही अजून अनेक शूर योद्धे आहेत जे माझ्यासाठी आपलं जीवन देण्यासाठी पण तयार आहेत. ते सगळे वेगवेगळे शस्त्र वापरणारे आणि युद्धात पारंगत आहेत. इथे शब्द लक्षात घ्या, मदर्थे तक्त जीविता, माझ्यासाठी जीव देणारे. हे शब्द ताकद दाखवत नाहीत, ते अस्वस्थता दाखवतात. कारण खरं सामर्थ्य असं सांगावं लागत नाही. जेव्हा मनात भीती असते तेव्हा आपण म्हणतो, माझ्यासाठी सगळे तयार आहेत. आपल्या आयुष्यातही असं होतं. जेव्हा आपण आतून असुरक्षित असतो तेव्हा आपण आपल्या बाजूने कोण आहे हे वारंवार सांगतो. पण जिथे विश्वास असतो तिथे घोषणा करावी लागत नाही. अध्याय 1 श्लोक 9 आपल्याला हळूच सांगतो, खरं बळ लोकांच्या संख्येत नसतं, ते मनाच्या शांततेत असतं. जे मन शांत तेच खऱ्या अर्थाने बलवान. 1 श्लोक 1 विचार. धन्यवाद. पुन्हा भेटू.